बघा की शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना नेमक्या जर कोणत्या गोष्टी आचरणात आणल्या किंवा कोणत्या गोष्टींचा योग्य वापर केला किंवा कोणतं नियोजन केलं तर विद्यार्थ्यांना सोयीस्कर पद्धतीने अभ्यास करता येईल। तर बघा, शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना काय करावे असं मी माझ्या व्हिडिओचं जे टायटल आहे, माझा जो शैक्षणिक व्हिडिओ आहे त्याच्या व्हिडिओचं टायटल काय आहे बघा, की अभ्यास करताना काय करावे। बघा, तर मी टोटली माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी आज 4 ते 5 वर्ष टीचिंग फील्डमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसना शिकवलेलं आहे। म्हणजे बघा की माझं मूल्यतः किंवा बेसिक क्वालिफिकेशन हे माझे MSc फिजिक्स आहे। त्यानंतर मी BEd केलेलं आहे आणि DEd आता मी करत आहे, DEd अपियर आहे मी। बघा की 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे। 11वी 12वीला मी शिकवलेला आहे आणि इतरत्र काही शाखा आहेत यांना सुद्धा मी योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम केलेलं आहे। तर आपण आपल्या जे व्हिडिओला शीर्षक घेतलंय त्या शीर्षकाच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया। बघा की अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी काय करावे। तर पहिला मुद्दा आहे की तुम्ही वेळापत्रक बनवायला पाहिजे। आपल्याला आपली बौद्धिक क्षमता, प्रत्येक विद्यार्थ्याला आपली बौद्धिक क्षमता माहित असते, त्यामुळे तुम्ही पहिलं वेळापत्रक बनवा। दुसरा मुद्दा आहे, तुम्ही अभ्यासाला जी जागा निवडणार आहात ती तुम्ही शांत जागा निवडा। तिसरा मुद्दा आहे, तुम्ही शैक्षणिक साहित्याचा वापर करा। चौथा मुद्दा आहे, तुम्ही समजून घ्यायला शिका। म्हणजे अभ्यास करताना पहिला मुद्दा कोणता गरजेचा आहे, तर तुम्ही वेळापत्रक बनवलं पाहिजे। दुसरा मुद्दा, तुम्ही शांत जागा निवडा। तिसरा मुद्दा, तुम्ही योग्य शैक्षणिक साहित्याचा वापर करा। चौथा मुद्दा काय, की तुम्ही समजून घ्यायला शिका, एखादा विषय अंडरस्टँडिंग लेवल वाढवायला शिका। पाचवा मुद्दा आहे, तुम्हाला जे समजलंय ते तुमच्या भाषेमध्ये नमूद करायला शिका, दॅट इज नोट्स मेकिंग, तुम्ही नोट्स बनवायला शिका। सहावा मुद्दा आहे, तुम्ही सक्रिय आठवण करा, म्हणजे तुम्ही जे वाचताय त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतःला झोकून द्या, पार्टिसिपेट करा। सातवा मुद्दा आहे, दुसऱ्याला शिकवा। एक लक्षात घ्या, दुसऱ्याला चांगलं सांगितल्याने, दुसऱ्याचं भलं केल्याने आपलं कधीही वाईट होत नसतं। म्हणजेच काय, की ज्ञानदान हे ईश्वर ज्ञान असं म्हटलं जातं किंवा ज्ञानदान हे देवासमान आहे असं म्हटलं जातं। तुम्ही दुसऱ्याला जेवढं चांगलं सांगण्याचा प्रयत्न कराल तेवढंच तुमच्या पत्रामध्ये चांगलं मिळेल, परंतु त्याला एक वेळ सुद्धा ठराविक आलेली असेल हे तुम्हाला पाहायला मिळेल। दुसऱ्याला तुम्ही शिकवत राहा। शिक्षक बघा सतत वेगवेगळ्या पिढ्यांना मार्गदर्शन करत आलेले असतात, त्यामुळे ते अनुभवाने मोठे असतात। आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे, तुम्ही सकारात्मकता पाहिजे, पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये पाहिजे। तुम्ही किती हुशार असा, निगेटिव्हिटी जर तुमच्या शरीरामध्ये विणलेली असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही। सो बघा की अभ्यास करताना काय करावे, पहिलं तुम्ही वेळापत्रक बनवलं पाहिजे। दुसरं, तुम्ही शांत जागा निवडा। तिसरं, शैक्षणिक साहित्य घ्या, समजून घ्यायला शिका, नोट्स बनवा, सक्रिय आठवण करा, त्यानंतर दुसऱ्याला शिकवा आणि सकारात्मकता। तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय। धन्यवाद।